नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे मराठी परंपरा, मराठी प्रवाह जपणाऱ्या स्टार प्रवाह या चॅनलतर्फे माऊली महाराष्ट्राची जो वारी विशेष कार्यक्रम प्रसारित झाला त्याविषयीचं. आणि आनंदाची गोष्ट ही की माझा एकेकाळचा विद्यार्थी असणारा सुमेध म्हात्रे या कार्यक्रमाचा कार्यकारी निर्माता आहे, दिग्दर्शक आहे. सुमेध, खूप छान वाटतंय, त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू सर. एकतर सगळ्यात आधी तुमचे आभार मानायचे आहेत की तुम्ही आम्हाला घडवलं लहानपणापासून. म्हणजे मला सांगायचं आहे की सर 13वीपासून ते 15वीपर्यंत आम्हाला शिकवायचे. रेडिओ अँड टेलिव्हिजन मला शिकवत होते सर. आणि मला फार भारी वाटते की आज सरांशी मी बोलतो आहे आणि आज वेगळ्या माध्यमातून आपण भेटतो आहे. आणि मला जाणून घ्यायला आवडेल की मुळात प्रत्येकाला एक इच्छा असते की पंढरीची वारी अनुभवायची. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे तू दिग्दर्शक असशील, कार्यकारी निर्माता असशील, पण वारीनी तुला जे दिलं आहे ते काहीतरी त्याच्या पलीकडचं आहे. त्याबद्दल सर, वारीत एक गोष्ट मी शिकलो की माणसापेक्षा मोठं काही नाही. माणसातलं माणूस पण आपल्याला वारीत सापडतात. हे जे आपण म्हणतो ना की माणसात देव आहे, तो मला सापडला आणि तो वारीत सापडला. कारण याआधी मी ऐकून होतो किंवा याआधी अनेक गोष्टी आपण ऐकून असतो. आपण म्हणतो ना की जोपर्यंत आपण अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही त्याची डेप्थ काय आहे, त्याचं हे काय आहे. सो मी जेव्हा वारीत गेलो आणि मी खरं सांगायचं तर मी ओपन कॅनव्हास होतो सर. मला काही माहिती नव्हतं. लोक जातात पंढरपुरात माहिती होतं, पण त्याची जी व्याप्ती आहे किंवा त्याचा जो इतका भलामोठा कॅनव्हास आहे ह्याची अजिबात आयडिया नव्हती. पण तिथे गेल्यानंतर तिथले अनुभव, तिथलं लोकांचं डेडिकेशन, लोकांना फक्त त्यांचा विठ्ठल हवा आहे सर. लोकांचं ठरलं आहे. म्हणजे मला असं झालं की या लेवलची भक्ती, या लेवलचं डेडिकेशन ह्याचं 1% जरी आपल्यात आलं तरी आपण माणूस म्हणून फार समृद्ध होऊ. कारण एक गोष्ट खूप शिकण्यासारखी होती सर की ज्यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही विचारायचो की तुम्ही विठ्ठलाकडे काय मागता. कारण शहरात राहणारे आपण देवाकडे काय मागतो की माझा पगार वाढू दे, माझं हे होऊ दे, मला गाडी येऊ दे, मला घर येऊ देत. त्या प्रत्येकाचं एकच मागणं होतं सर की पुढच्या वर्षी वारी करू दे. त्या पलीकडे त्यांचं मागणंच नाही आहे माझे हातपाय नीट राहू देत जेणेकरून मी पुढच्या वर्षी वारीला येऊ देत. ह्याच्यातच मला वाटते सर सगळं शिकलो आहे गेल्या 21 दिवसात जे शिकायचं होतं. आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालक होते आपल्या सर्वांचे लाडके आदेश बांदेकर. आदेश सरांसोबत काम करतानाचा अनुभव. सर, आदेश सरांसोबत काम करण्याची संधी मिळणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण विद्यापीठ आहे ते. एक्झॅक्टली. म्हणजे मी आता तेच म्हणणार होतो की ते युनिव्हर्सिटी आहे आणि त्यांच्याकडनं त्यांनी बोलत राहावं आणि आपण शिकत राहावं. कारण तो माणूस स्वतःच, म्हणजे मी आधीच हात जोडतो आहे, पण ते माझ्यासाठी विठ्ठलापेक्षा कमी नाही आहेत. कारण त्यांनी या क्षेत्रात, मनोरंजन क्षेत्रात इतकं काम केलं आहे आणि त्या माणसाचं जे प्रभुत्व आहे प्रत्येक गोष्टीबाबतीतचं आणि कन्व्हिक्शन जे आहे त्याला तोडच नाही सर. आणि त्यांना त्यांच्यावर जी लोक प्रेम करतात ते म्हणजे नेक्स्ट लेवल आहे सर. आणि आयुष्यात अशा माणसांसोबत काम करायची संधी मिळाली हेच माझं भाग्य मी सांगतो. म्हणजे खरोखरच आता सुमेधनी आपल्याला सांगितलं की माणसामधला विठ्ठल त्याला दिसला, आदेश सरांच्या रूपाने विठ्ठल दिसला. असाच तुझ्या मनातला विठ्ठल तुला वेळोवेळी भेटो या सदिच्छेसह आपण अनुमती घेतो आहे. आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. सर. थँक्यू.